महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथे राजौली ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुमोद कासारे यांच्यावर जुन्या वादातून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुमोद कासारे आणि कुणाल जाधव यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती असून त्याच रागातून आरोपींनी सरपंचांचा रस्ता अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय। हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हात आणि खांद्यावर वार करत सरपंचांना गंभीर जखमी केलं। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा होताच आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला। पळून जाताना सरपंचांना नंतर पाहून घेतो अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी शुभम कापसे, सागर तांबे आणि इतर 3 ते 4 अज्ञात आरोपींविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जातो आहे।